सबसे पहले तो विदर्भ और नागपुर की धरती से सबको जय भीम, क्रांतिकारी जय भीम। ज्या पद्धतीने आमचे माननीय गडकरी साहेब, अजून आमचे महाराष्ट्राचे सीएम फडणवीस साहेब, ह्या दोघांचं फक्त आमच्या जनताला, विदर्भवासीच्या जनतांना फक्त आश्वासन होतं कि फडणवीस साहेबांचं हे बोलणं होतं की जब तक मैं विदर्भ अलग करूंगा नहीं, मी स्वतःचं लग्न करणार नाही। अभी तो हम उनके पर्सनल लाइफ में हमको बोलना नहीं चाहिए, परंतु आप ऐसे झूठे आश्वासन देते क्यों हो? जो चीज आपके बस में है नहीं वो आप बोलते क्यों है? और हमने आपको चांद तारे सूरज तोड़ के लाने नहीं बोला था। हमने एक अपने विदर्भ वेगळा पाहिजे फक्त इतक्या क्षेत्राचे आम्ही मांग केलं होतं। अजून तेव्हा तुम्हाला सत्तेवर काबीज व्हायचं होतं, म्हणून तुम्ही काय केलं, जनतेला आमच्या विदर्भ वासियांच्या भावनाशी मनाशी तुम्ही खेळले। अजून विदर्भ काही वेगळं केलं नाही। मग आज आमचे माननीय सांसद आमचे नितीन गडकरी साहेब यांनी काय म्हटलं, यांनी तो एफिडेविट वगैरह सगळं लिहून दिलं होतं कि हम सत्ता पे आने पे, सेंटर में हमारी सरकार बनने पे हम विदर्भ राज्य को अलग करेंगे। आता ते नाकार म्हणतात कि हमने ऐसा कुछ भी लिख के दिए नहीं है आपको। तर आता मला सांगा, दोन माननीय व्यक्ती आमच्या नागपूर विदर्भातून गेलेले आहेत, एक राज्यात आहेत, एक सेंटरला आहेत। हे दोघे किती खोटे आहेत हे आपण सगळ्या जनताला आज समजून येत आहे। जेव्हा सत्तेवर नसतात तेव्हा मुख्यमंत्री असो, सत्ताधारी असो, हे लोक विदर्भाचं नाव घेतात आणि सत्तेवर आले की त्यांना मुंबईचा नरिमन पॉइंट दिसतो। कारण की छोट्या फ्लॅट मध्ये राहणारा, हा बंगल्यात राहणारा छोट्या फ्लॅट मध्ये राहणं कधी पसंत करणार नाही, म्हणून हे बदलून जातात। देवेंद्र फडणवीसनी आमच्याच बरोबर आंदोलनात जेव्हा ते सत्तेवर नव्हते तेव्हा देवेंद्र फडणवीस आमच्या बरोबर होते व त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर आलो तर विदर्भ घेऊ, आणि त्यांचं लग्नही झालं। लग्नही करणार नव्हते म्हणत, पण लग्नही झालं, त्यांना मुलगी झाली आणि तेही विसरले। आणि गडकरी साहेबांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलं की मी केंद्रात आल्यावर मी विदर्भाची मागणी मागेल, पर हे विसरून जातात। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।